उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांसंदर्भात पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील प्रचाराला आजपासून सुरुवात झालेली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आज 2 जाहीर सभा होणार आहेत। आजपासून पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात झाली आहे। शेवटच्या टप्प्याच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तोफ धडाडणार आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या 2 जाहीर सभा या आयोजित करण्यात आलेल्या आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 2 जाहीर सभा आज आयोजित करण्यात आलेल्या आहेत। मुंबईमध्ये या सभांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पहिल्या दिवशी शेवटच्या टप्प्यातील पहिल्याच दिवशी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही सभा घेणार आहेत। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी तेजस बोरघरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। तेजस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आज मुंबईमध्ये 2 जाहीर सभा होत आहेत, कुठे या सभा होणार आहेत? जानवी, महाराष्ट्रामध्ये 3 टप्प्याचं मतदान पूर्ण झालेलं आहे। 2 टप्पे बाकी आहेत। उद्याचा 3रा टप्पा, 4था टप्पा जो होणार आहे तो उद्या होईल आणि शेवटचा टप्पा हा 20 मेला होणार आहे। आणि देशामध्ये 7 टप्प्यांमध्ये निवडणूक आहे। मात्र महाराष्ट्र राज्याचा एकूण जर आपण विचार केला तर ही निवडणूक सर्वच पक्षांसाठी महत्त्वाची आहे। जरी देशामध्ये नरेंद्र मोदी यांचा चेहरा असेल, मात्र राज्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच महायुतीचे स्टार प्रचारक आहेत। प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन ते प्रचार करत आहेत। 3ऱ्या 4थ्या टप्प्यांमध्ये त्यांनी इतर अनेक मतदारसंघांमध्ये जाऊन सभा घेतलेली आहे आणि आता 5व्या टप्प्यासाठी जो काही महायुतीचा प्रचार आहे आणि ते करण्यासाठी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईमध्ये देखील सभा होणार आहेत। 5व्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी ज्या पद्धतीने महायुतीचे नेते हे मतदारसंघामध्ये जाऊन प्रचार करतात, त्याच पद्धतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील प्रचार सध्या मुंबईमध्ये पाहायला मिळणार आहे। आजपासून जवळपास काही दिवस आहेत, 20 मे, त्याच्या आधी 2-3 दिवसांआधी ह्या सगळ्या सभा आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील ह्या ठिकाणी सभा पाहायला मिळणार आहे। मात्र जी आज देवेंद्र फडणवीस यांची पहिली सभा आहे साकीनाका आणि दुसरीकडे आहे ती विक्रोळीमध्ये, ह्या 2 सभा आहेत। मात्र इतर जे 6 उमेदवार मुंबईमधले आहेत त्यांच्यासाठी देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा होतील आणि त्याच माध्यमातून ह्या उमेदवारांना जिंकण्यासाठी, महायुतीचा प्रचार करण्यासाठी ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचार करत आहेत, त्याच पद्धतीने युतीचे सर्व नेते मुंबईमध्ये आता अनेक केंद्रीय नेत्यांच्या फौजा देखील आपल्याला इकडे पाहायला मिळतील। राज्यातल्या मोठ्या नेत्यांच्या सभा देखील आपल्याला या सगळ्या 5व्या टप्प्याच्या अनुषंगाने पाहायला मिळणार आहे। जी तेजस, आपण पाहिलं तर जेव्हापासून हा प्रचार सुरुवात झालेला आहे, जेव्हापासून निवडणुकांना सुरुवात झालेली आहे, तेव्हापासून आपण पाहतोय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळपास 100 सभा या झालेल्या आहेत। तेजस, बरोबर, सर्वाधिक सभा ह्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच आहेत। जसं मगाशी म्हटलं मी, जरी देशामध्ये आणि राज्यामध्ये नरेंद्र मोदी चेहरा असतील, मात्र संपूर्णपणे राज्याची धुरा ही पूर्णपणे देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आहे। याचं कारण म्हणजे जेव्हा याच्या आधी 2 बंड झाले शिवसेनेमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, याची संपूर्णपणे जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस यांची होती आणि त्याच पद्धतीनं आता जी काही निवडणूक आहे त्याचं स्टार प्रचारक म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे। फक्त उपमुख्यमंत्री पद आणि भाजप हे न करता महायुतीचं देखील संपूर्णपणे कारभार हे देवेंद्र फडणवीस हे संपूर्णपणे आपल्याला हाताळताना पाहायला मिळत आहेत। यानंतरचं राजकीय करिअर देखील प्रत्येक नेत्याचं या निवडणुकीमध्ये करिअर आहे, आव्हानात्मक आहे आणि प्रत्येक नेत्यासाठी ही निवडणूक टर्निंग पॉइंट आहे। कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री होते, आता उपमुख्यमंत्री आहेत आणि यानंतरचं चित्र कसं असेल हे देखील पाहावं लागेल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी देखील ही आव्हानात्मक टर्निंग पॉइंट असणारी निवडणूक आहे। अजित पवार यांच्यासाठी देखील आहे, कारण ह्या सभांसंदर्भात आपण माहिती घेणारच आहोत। तुर्तास धन्यवाद।